हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा आणि छानशा व्लॉगमध्ये। आजच्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्टली सकाळच्या स्वयंपाकापासूनच केली आहे बरं का। आणि आज स्वयंपाकामध्ये मी मस्त असे गरमागरम आलूचे पराठे बनवणार होते। कारण काय झालं, मला आज ना उठायला खरंच उशीर झाला होता खूप, कारण जागच आली नाही आणि छान अशी सकाळी झोप लागून गेली। डायरेक्टली मी 8 वाजता आज उठले आणि उठल्यानंतर बघते तर काय एवढा ऊन पडलेलं बाहेर आणि मग खूपच घाबरल्यासारखं झालं। आता कधी कामं आवरतील, स्वयंपाक वगैरे हे ते, कारण आमच्याकडे ना सकाळी नाश्ता वगैरे कोणी करत नाही, डायरेक्टली स्वयंपाक असतो आणि सगळे मग जेवण करून ज्याच्या त्याच्या कामाला जिकडे तिकडे जातात डबे वगैरे घेऊन। तर त्यामुळे नाश्त्याच्या भानगडीत आम्ही पडतच नाही, डायरेक्टली भाजी पोळी वरण भात काय जे असेल ते, कोरडी भाजी, तर हे करून घेते पटापट आणि मग सकाळी सगळे जेवून जातात आणि दुपारच्यासाठी डबे घेऊन जातात। तर आज उठल्या उठल्या म्हटलं आता काय करावं, तर मग बटाटे होतेच शिल्लकचे, तर म्हटलं बटाटे एरवी पण ते खराब होऊन जातील, तर मस्त असे गरमागरम आज पराठेच बनवूया आणि सगळ्यांना गरम गरम एकदा पोटभर खाल्लं की दुपारच्या जेवणाचं मग थोडंफार घेऊन जातील सोबत, म्हणून मग मस्त असे पराठे बनवायला घेतले। आणि पराठ्याची भाजी ना मी म्हणजे भाजी बनवून करत नाही बरं का, बटाटे जे असतात ना आपले ते फक्त मॅश करून घेते आणि त्यामध्ये कांदा आणि आमचूर पावडर आवर्जून घालते, त्यामध्ये थोडासा चाट मसाला, लाल तिखट आणि हळद मीठ हे सगळं टाकून कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि छान अशी त्याची आपल्याला स्टफिंग तयार करून घ्यायची आणि मस्त तेल लावून खरपूस असे पराठे भाजून घेतले। आणि पराठ्यासोबत खायला ना दह्याचा तडका खरंच खूप छान लागतो आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर दही असेल तर मग काय जेवणाची एक मज्जाच वेगळी होऊन जाते। तर छान असं दही त्यांना मी आणायला सांगितलं होतं। त्यानंतर ना कढईमध्ये थोडेसे जिरे मोहरी टाकून घेतले, थोडी हळद आणि लाल तिखट आपल्याला इथे टाकायचं आहे। हिरवी मिरची जरी टाकली तरी पण छान लागते, पण लाल तिखटाचा जो तडका असतो ना तो अजूनच जास्त भारी लागतो। आणि थोडासा कढीपत्ता टाकून मस्त याला तडकून घ्यायचं आहे आणि जे आपलं दही आहे ना गॅस बंद करून नंतरच आपल्याला वरून टाकायचं आहे, कारण त्याने काय होतं दही फाटलं जातं आणि मग ते पातळ बनतं। त्यामुळे गॅस बंद करायचा पहिले आणि या तडक्यामध्ये दही ओतून द्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडं मीठ घालून हा तडका तुम्ही करून बघा, खरंच खूप छान लागतो। आणि रायता याला म्हटलं तरी देखील चालेल। तर मस्त असा रायता करून घेतला, त्यानंतर त्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर वरून आपल्याला टाकायची आहे आणि गरमागरम पराठेसोबत सर्वांना सर्व करायचं आहे। चला आता स्वयंपाकाचं काम तर एकदा उरकून घेतलं, पण अंघोळी अगोदर म्हटलं ही छोटी मोठी जी घरातील कामं आहेत ना, कारण मला ना हे पीठ आम्ही ना एकदाच 15 किलो दळून आणतो, कारण की गिरणी जास्त जवळ नाही आहे आणि मग परत परत आणण्यापेक्षा ना या डब्यामध्ये मस्त असं ते बसून पण जातं, तर म्हटलं डब्यामध्ये काढून घ्यावं। आणि बघू शकताय मी आत्ता हे रॅक पूर्ण स्वच्छ केलं होतं बरं का, पण उन्हाळ्यामुळे एवढी जास्त धूळ येते ना की मग असं वाटतं कितीतरी वेळेला आपण क्लीन करत बसावं। तर मग आता वरूनच फक्त थोडंसं कपड्याने पुसून घेते आणि पीठ सगळं भरून घेतलं। आणि ही जी गोणी आहे ना ही प्रत्येक वेळेस धुवून उन्हामध्ये वाळवून घेते आणि हीच गोणी आम्ही प्रत्येक वेळेस पीठ आणण्यासाठी वापरतो, कारण मग दळणना बाहेरून आणलं जातं, म्हणजे थोडंसं लांब आहे आणि मग ते गाडीवर आणायचं म्हटलं की डब्बा आपण घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे मग अशा पद्धतीने गोणीमध्येच दळण आम्ही घेऊन येतो। आणि आता सगळं आवरून झालं, छान अशी आंघोळ करून घेतली, म्हटलं आता स्वतःचं आवरावं एकदा। आणि घरातील कामं बऱ्यापैकी माझी आवरली होती बरं का। आता उन्हाळ्यामध्ये ना तर मी बऱ्यापैकी कामं आंघोळी अगोदर आवरून घेते आणि त्यानंतर आंघोळ केल्यानंतर मग खूप घामाच्या धारा लागतात ना काम करताना, तर मग परत आंघोळ करण्याची इच्छा होते आणि मग परत करायला एवढा काही जास्त वेळ भेटत नाही, त्यामुळे मग थोडे कामं वगैरे आवरून घेते। मस्त छान फ्रेश झाले, आता सनस्क्रीन वगैरे लावून घेते आणि बेडशीट हे ते एक्स्ट्राचे मी खूप जास्तीचे कपडे आज धुवून टाकले होते, तर बेडशीट वाळलेलं होतं, म्हटलं लगेचच याला बेडवर टाकून द्यावं, कारण काय होतं ऊन खूप जास्त आहे आणि जास्त वेळ जर उन्हामध्ये कपडे राहिले ना तर त्याचा कलर पण उडतो बरं का, त्यामुळे मग वाळले की लगेचच घरात घेऊन येते। आणि आता आमच्या आईंचं सध्या मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की डाळी हे करायचं काम चालू आहे। आणि खरं सांगू का, आमच्या आईना त्यांना गिरणीच्या हे त्या डाळी अजिबातच आवडत नाही, त्या घरीच सगळ्या डाळी बनवतात बरं का। तर मला म्हणजे मला काही जमत नाही, मी बघते त्यांचं बघून शिकण्याचा प्रयत्न पण करते, पण माझे घरातील जे कामं आहेत ना ते आवरेपर्यंत त्या डाळी वगैरे हे कामं सकाळीच त्या चालू करतात, उन्हा अगोदर त्यांचं ते झालेलं पण असतं।
आणि मला ना या गोष्टी त्यांच्याकडून शिकायच्या आहे खरंच. आता जाती हे ते राहिलेलं नाही आहे. आजकाल कोणी पण रेडीमेडच आणण्याचा प्रयत्न करतं. पण आमच्या आईंचं असं म्हणणं आहे, जोपर्यंत आपल्याला होतं आहे, जोपर्यंत आपण करू शकतो आहे, तोपर्यंत घरीच कामं करायचे आणि घरच्या डाळी खाल्लेल्या, सगळं आपलं घरचं जे असतं ना ते खाल्लेलं चांगलं पण असतं आणि काही गोष्टी आपल्याला त्यातून शिकायला पण भेटतात. तर त्यामुळे ना त्यांना किती जरी म्हटलं आम्ही, आई कशाला तुम्ही करत बसता, आपण आणू विकत वगैरे, तर नाहीच म्हणतात. त्यांना आवडतं करायला आणि त्या मला पण म्हणतात तू देखील शिकून घे, म्हणजे मग पुढे चालून तुला पण ते सगळं आलं पाहिजे. तर मी मला जसं वेळ भेटेल तसं शिकण्याचा प्रयत्न करते. पण जास्त घरातल्या कामांमुळे मला वेळ भेटत नाही आणि आईवरचे जे कामं आहेत ना ते सगळे आवरून घेतात. आमचे दळणं डाळी हे सगळं ते आवरून घेतात बरं का. त्यानंतर आता बेडवर मस्त असं बेडशीट वगैरे टाकून घेतलं आणि घर देखील छान असं क्लीन झालेलं होतं. तर मस्त असं आवरून झाल्यानंतर दुपारी खरंच खूप छान वाटतं. सगळं काही घरातील कामं आवरले आणि मग रिलॅक्स थोडासा आराम करायला पण बरं वाटतं. चला आता म्हटलं लगेचच केस विंचरून घ्यावे आणि मी केस विंचरण्यासाठी ना बाहेर असा आरसा लावून दिलेला आहे. कारण काय होतं, घरामध्ये ना माझे केस खूप गळतात आणि मग ते पूर्ण घरात होऊन जातात. तर बाहेरच्या बाहेर विंचरून एका कॅरीबॅगमध्ये केस भरून ठेवत असते. आणि बऱ्याचदा काय व्हायचं की कामाच्या नादामध्ये माझे केस दिवसभर तसेच बांधलेले असायचे. मी त्याचं म्हणजे मला विचारणंसुद्धा होत नव्हतं. त्यामुळे मी आजकाल काय करते, हे सगळं काम आवरलं की पहिले केस विंचरून मस्त वेणी वगैरे घालून घेते किंवा मग अशा पद्धतीने पोनी वगैरे घालून घेते आणि मग छान रेडी झालं की आपल्याला देखील छान वाटतं. चला आता शर्यू मॅडमने इथे ग्लासानेच टरबूज कापायला सुरुवात केलेली होती. तिला खायचं होतं टरबूज आणि मी जोपर्यंत बाहेर आहे ना तोपर्यंतच तिने फ्रीजमधून काढून सुरुवात पण केली होती. आता चाकू तर तिला काही सापडत नव्हता, त्यामुळे मग तिने ग्लास घेतला आणि त्यानेच कट करायला सुरुवात केली. लेकरांचं असंच असतं, मम्मी येईपर्यंत काही वाट बघायची नाही आणि असे काहीतरी कुटाने शिल्लकचे करून ठेवायचे. तर तिला म्हटलं सरक बाई, तू आता एकदाच आत्ताच गॅस सोटा वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं आहे पुसूनपासून आणि मग तू पुन्हा ते राडा करशील, मीच तुला छान असं कट करून देते. तर तिला टरबूज कट करून देते आणि आता तिची झोपायची वेळ पण होईलच थोड्या वेळामध्ये. तर झोपण्या अगोदर तिला थोडंसं खाऊ पिऊ घालून दिलं की ती छान खूप वेळ झोपते आणि मग माझा पण थोडासा आराम होतो. नसता ती जर जागी असेल ना तर मग काय सगळ्या घरामध्ये नुसता धिंगाणा आणि ती काही आम्हाला कोणालाच झोपू देत नाही किंवा मग थोडासुद्धा आराम करू देत नाही. म्हटलं हिला छान असं टरबूज वगैरे आणि पराठा पण तिने आज आवडीने खूप मस्त पोट भरून खाल्ला होता. जसं की तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे, तिला पराठा खूप जास्त आवडतो. तर त्यानंतर आता थोडंसं टरबूज वगैरे खाईल आणि ती पण झोपायला जाईल. चला तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओज बघायला आवडत असतील, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना नमस्कार.